हरिओम. आज रविवार 8 सप्टेंबर 2024 ऋषीपंचमी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. ते थोडेच वाचावं पण त्याचं मनन आणि आचरण करावं. ऐकूया. माया म्हणजे काय? तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसते आणि नाचते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचं विस्मरण होतं तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असं समजावं. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचं कितीही वर्णन केलं तरी निर्गुण रूप समजायचं नाही आहे, नाही समजणार. आणि म्हणून सगुण रूपच आपण पाहावं आणि त्याचं पूजन करावं. मी निर्गुणाची उपासना करतो असं जो म्हणतो त्याला खरं म्हटलं तर निर्गुण हे काय ते समजलंच नाही, कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही ना. एकाने मला सांगितलं की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावर मी त्याला म्हटलं की तर मग तुम्हाला समाधान मिळालंच आहे. त्यावर तो म्हणाला तेवढंच काय ते मिळालं नाही. मग एवढं वाचून काय उपयोग झाला? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचं आहे? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी. देवाला आनंद शरण जाऊन त्याचं नामस्मरण करीत जावं, म्हणजे सर्व काही मिळतं. बरं, जो जेवायला बसतो तो माझं पोट भरावं असं कधी शब्दाने म्हणतो का? पण जेवण झालं की आपोआपच पोट भरणार आहे? भरतो. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय आहे? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरं साधन बाजूला राहतं आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडंच वाचावं आणि त्याचं मनन करावं. शरीराच्या अगदी लहान भागाला लागलं तरी संबंध देहाला वेदना होतात. त्याचप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी संबंध दिवस त्यामध्ये जाईल, आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचं वर्ष, वर्षाचंच आपलं आयुष्य बनलेलं आहे. या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातले कर्तव्य करणं हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणं बरं नाही. म्हणून आपण मनाने भगवंताचं होऊन राहावं. आपण मनापासून भगवंताला स्मरलं तर तो आपल्याला सुख समाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणं म्हणजे भगवंताचं होणंच. देवाला मानावं, त्याला आवडेल तेच करावं, हेच परमार्थाचं सार आहे. देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असं म्हणायचं नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.